मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, बहुजन संघटक या YouTube वरून आज आपण भारतीय संविधान आणि भटका समाज या विषयी या ठिकाणी विचार मांडणार आहोत. मित्रहो, या महामानवाने आपल्या कल्याणासाठी जीवन अर्पित केले, त्या सर्व महामानवांना या प्रसंगी मी आठवण करतो, त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि त्यांच्या कार्यामुळे आज आपल्या जीवनामध्ये जो बदल घडला त्या बदलांचा आपण एक दोदक आहोत. त्यांचे आपण इंग्लिशमध्ये प्रॉडक्ट आहोत आणि त्या प्रॉडक्टनी या समाजाला काय दिलं याची जाणीव करून देण्यासाठी आज भारतीय समाज यामध्ये विमुक्त एक समाज आहे. या समाजांची काय प्रगती झाली, या समाजाला या भारतीय संविधानाने काय दिलं यांचा आपण उहापोह करणार आहोत. भारतीय संविधानाने या भारतातील शोषित पीडित सर्व लोकांना त्यांनी न्याय दिला आहे. पीडित लोकांच्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे आणि आज जी मागासवर्गीय समाज आहे, भारतीय एकूण लोकसंख्येच्या 5 कोटी लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे. पूर्वीचे जीवन आणि भारतीय संविधान लागू झाल्यानंतरचा जीवन दोघांची तुलना आपण केल्या गेल्या तर त्या तुलनेमध्ये आकडेवारी जर आपण त्यांचं गणना केली तर त्या गणनेमध्ये येथील SC ST OBC मधला हा विमुक्त भटक्या जमाती, अल्पसंख्याक आणि महिला ज्या हजारो वर्ष शोषित पीडित अशा धर्मांच्या व्यवस्थेत होते, त्या व्यवस्थेतून आज घडीला 5 कोटी लोकांच्या जीवनामध्ये सर्वच बाबतीमध्ये बदल झालेला आहे आणि त्या उच्चवर्णीय स्वतःला समजणाऱ्या त्यांच्या सोबतीला येऊन बसलेले आहेत. परंतु काही समाज, काही जाती एवढ्या भारतीय संविधानातील सुविधा मिळून सुद्धा त्यांच्यापर्यंत त्या पोचल्या नाहीत. कारण भारत देशांमध्ये जाती आणि जमाती अशा प्रकारच्या यातील व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनी त्याची 2 तुलना करून दोघाला विभागणी केली आहे. कारण या देशांमध्ये जाती ह्या 6743 जाती आहेत असं आपण म्हणतो आहोत. या जातीच्या विभागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जातीच्या आधारावर केल्या गेलं. काही जातींना त्यांनी SC म्हणजे अनुसूचित जातीच्या शेड्यूल मध्ये टाकलं, काहींना ST मध्ये अनुसूचित जमातीच्या शेड्यूल मध्ये टाकलं, काहींना OBC मध्ये इतर मागासवर्गीय यामध्ये समाविष्ट केल्या गेलं आणि उरलेल्या लोकांना उच्चवर्णीय म्हणजे खुल्या वर्गात म्हणजे ओपन मध्ये ठेवल्या गेलं. जे समाज व्यवस्थेमध्ये जे लोकांची सावली चालत नव्हती, ज्या लोकांचा स्पर्श गेला तर म्हणजे बाटल्या जात होतं, विटाळ होतं, अशा ज्या जाती होत्या त्या अनुसूचित जाती होत्या. म्हणजे नागरी व्यवस्थेमध्ये असून सुद्धा त्या लोकांची कोणत्याही प्रकारची स्पर्श जरी झाला तरी तो विटाळ होत होता. म्हणून त्या जातींना या समाज व्यवस्थेमध्ये सर्वच बाबतीमध्ये त्यांचे अधिकार हक्क नाकारले गेले आणि त्यांना कोणत्याच प्रकारे हक्क नसल्यामुळे त्या जातींना या समाज प्रवाहाच्या व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व जातींचा शोध घेतला आणि अशा ज्या जाती आहेत त्यांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केल्या गेलं. त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे ST शेड्यूल ट्राइब्स, ज्या लोकांचा या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नागरी व्यवस्थेशी कधी संबंध आला नाही, त्यांचा पूर्ण संबंध जंगलाशी आहे. जंगलात राहणे
जंगलातच आपला उदरनिर्वाह करणे, त्यामुळे या देशातील जी जमीन, जंगल यांचा संगोपन ज्यांनी केलं ते या देशातील शेड्यूल ट्राईब्स. आपल्याला भारतीय संविधानानुसार बाबासाहेबांनी त्यांना अधिकार हक्क दिला. 7.5 13% एसटी ला, 7.5 एसटी ला आणि उरलेले जे आहे 50% पैकी 27% हा ओबीसी वर्गाला. या ओबीसी वर्गांमध्ये काही समाज असे आहेत की त्या शेड्यूल ट्राईब्स आणि शेड्यूल कास्टच्या जे गुणधर्म आहेत ते पूर्णपणे तंतोतंत अवलंब करतात. परंतु त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आली, त्यावेळेस या जातींना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. तर अशा ज्या जाती ज्या ज्या राज्यात असतील तर त्या राज्यातील सरकारला मार्गदर्शक तत्वानुसार म्हणजे स्टेट पॉलिसी यामधील काही तरतुदीनुसार त्या राज्याला त्यांना ती सुविधा देता येतं. म्हणजे आर्टिकल 46 नुसार जे दुर्बल घटक आहे, सामाजिक, शैक्षणिक, ज्या काही आर्थिक म्हणता येईल त्या सर्व घटकांपासून ते दूर आहेत, या सवलतीपासून दूर आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही, त्या जमातींना सुद्धा त्या राज्यातील सरकार त्यांना ती सुविधा देऊ शकतो. अशाच प्रकारच्या ज्या ओबीसी मधला जो शेड्यूल आहे महाराष्ट्रामधला, ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतरावजी नाईक हे भटक्या जमातीतील व्यक्ती होते, त्यांना ती जाणीव होती की या देशांमध्ये त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये विमुक्त भटक्या जमाती आहेत. पूर्वी या विमुक्त जाती म्हणून गणल्या जात होत्या, त्यानंतर भटक्या जमाती. विमुक्त जातींचं संशोधन केल्यानंतर, शोध घेतल्यानंतर, कारण 1881 मध्ये ब्रिटिश सरकारांनी या भटकंती करणाऱ्या जमातीवर एक निगराणी म्हणून की ही लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, म्हणून त्या खबऱ्या या नात्याने हे लोक येथील खबर तिथे नेतात, येथील लोकांना जागृत करतात, तेथील लोकांना जागृत करतात आणि या भारतामध्ये असलेल्या ब्रिटिश सरकाराला दूर करण्यासाठी षडयंत्र रचत असतात. अशा प्रकारचा संशय या ब्रिटिश सरकारला आलं आणि त्या ब्रिटिश सरकाराने या जातींच्या विरुद्ध, या घुमक्कड जातींच्या विरुद्ध 1881 मध्ये एक कायदा आणला. यांना गुन्हेगारी जमात म्हणून यांची ओळख ज्या राज्यांमध्ये झाली. म्हणून या अशा गुन्हेगारी जमाती असलेल्या लोकांना जेव्हा हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात, त्या लोकांना त्या गावातील, त्या हद्दीतील जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशन मध्ये सर्व लोकांनी आपला पूर्ण जो बिराड आहे, तांडा आहे, तो तशाच अवस्थेमध्ये घेऊन जाणं आणि दाखवणं की आमच्याजवळ ह्या वस्तू आहेत, आम्ही एवढे माणसं आहोत, ही सर्व नोंद त्या ठिकाणी करून देणे. आणि जेव्हा ते पोलीस यांना बोलावत होते त्यावेळेस किंवा पोलीस यांच्या घरी जिथे बिराड असेल त्या ठिकाणी ते येत होते, तेव्हा त्यांना हजेरी लावणं गरजेचं होतं. जर हजेरी नाही लावल्या गेली त्या लोकांना ते तुरुंगात डांबत होती आणि बेदम मारत होती. अनुमास अशा प्रकारचे माणसांच्या प्रकारचं मारणं, कारण त्यावेळेस ब्रिटिशांचं सरकार या देशामध्ये होतं. अशा प्रकारची ती 1881 पासून तर 1951 पर्यंत या लोकांच्या डोक्यांवर गुन्हेगारी जमातींचा ठपका होता. त्यानंतर 31 जुलै 1951 मध्ये या देशाचे प्रधानमंत्री त्यावेळेस जे होते पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी या जमातीवर असलेला तो कलंक त्यांनी तो धुवून टाकला, म्हणजे साफ केला आणि त्या ठिकाणी या जमातीला विमुक्त जाती अशा प्रकारचा
नाव देण्यात आलं. म्हणजे आम्ही ज्या जमाती होतो ही गुन्हेगारी जमाती म्हणून ब्रिटिश सरकारांच्या नोंदी होत्या. त्यानंतर भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील या राजव्यवस्थेने, भारताच्या सरकारांनी आम्हाला विमुक्त जाती अशा प्रकारचे संबोधन दिलं, नावाचं नामांकरण केलं. त्यानंतर आमच्या जे भटका समाज होता त्या समाजांची भारतीय संविधानातील ज्या शेड्यूल मध्ये नोंद नाही, एसटी मध्ये नाही, एससी मध्ये नाही. कारण हा समाज सतत भटकंती करणारा होता आणि भटकंती करत असल्यामुळे यांच्या एका ठिकाणी कुठेही कोणत्याही नोंदी सापडत नाही. या नोंदी सापडत नसल्यामुळे, या समाजाला एका ठिकाणी कुठे वसाहत नसल्यामुळे या समाजांची भटकंती चालूच राहत होती. परंतु या समाजातील काही जाती या ब्रिटिश सरकारांच्या अशा प्रकारच्या वागणुकीला त्रस्त होऊन काही ठिकाणी त्यांनी आपले स्थायित्व निर्माण केलं. जसं बंजारा लोकांनी जर कुठे स्थायित्व निर्माण केलं असेल तर त्या स्थायित्वाला म्हणतात तांडा. तांडा नावाने त्याला संबोधल्या जायचं. कोणी त्याला बंजारा तांडा म्हणायचा, कोणी लबान तांडा म्हणायचा. वेगवेगळे तांडे म्हणून त्याला त्या जातीपैकी एक जात त्याला राहणाऱ्या त्या लोकांना, त्या तांड्यातील लोकांना तांडा असं म्हणायचं. इतर जी लोक होती त्यांना वाडी, वस्ती किंवा टोली असं म्हणायचं. म्हणजे हे जे भटकंती करणारी जी जमात होती यांना तांडा, टोली, वाडा अशा प्रकारच्या वाडी या ठिकाणी राहणाऱ्या ठिकाणाला त्यांनी त्या वस्तीला नाव दिल्या गेलं. हे नाव दिल्या गेल्यानंतर हे लोक त्या त्या ठिकाणी त्या नावाने ओळखू लागली. अशा प्रकारच्या या शेड्यूल मध्ये जो आपण त्यांचा भटक्यांचा जो शेड्यूल आहे, भारतीय संविधानामध्ये सर्वांना आपले अधिकार हक्क देण्याचं ठरवलं. मग कोणती जाती किती प्रकारची मागास आहे यासाठी भारतीय संविधानामध्ये त्याच्या तरतूद केल्या गेल्या. त्या तरतुदीप्रमाणे साध्या सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू की या ज्या देशांमध्ये, भारतामध्ये आपण आधी मंडल आयोग लागू होण्यापूर्वीचा जर बघितलं त्यावेळेची स्थिती कशी होती आणि त्यानंतरचा जो मंडल आयोगानंतरची स्थिती कशी होती. कारण सुरुवातीला वर्ग 1 म्हणजे वर्ग 3, वर्ग 4 अशा गट पाडल्या गेली होती. त्यामध्ये त्या लोक कोणत्या अवस्थेत आहेत ती म्हणायची. परंतु सुरुवातीला त्या लोकांना जे होई, म्हणजे आपण सुरुवातीला एससी ला 15% राखीव जागा होती, एसटी ला 7.5 आणि ओबीसी ला 27%. अशा प्रकारे एकूण 50% हे भारतीय संविधानातील 50%ची जी अट दिली त्या अटीनुसार, या शिफारशीनुसार यांना ही सुविधा होती. परंतु या ठिकाणी जो भटका विमुक्त समाज आहे तो समाज एससी नाही, एसटी नाही, तर तो समाज कशात आहे, तर तो समाज ओबीसी वर्गांमध्ये आहे. आता ओबीसी मध्ये काही असा वर्ग आहे तो उच्चवर्णीय आहे. उच्चवर्णीय नाही, परंतु त्यांची आर्थिकता, शैक्षणिकता या भटक्यांपेक्षा चांगली आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे या भटक्यांचे जे अधिकार हक्क आहेत ते ओबीसी मधून घेऊ शकतात. म्हणून या ओबीसी मधून त्या लोकांना बाहेर ठेवण्याचा महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये हा एक 3 गट तयार झाला. त्यामध्ये जो भटका समाज होता त्याला पहिले म्हणजे 3% हा रिझर्वेशन दिल्या जायचं. सुरुवातीला व्हीजीएनटी म्हणून 4% होता. त्या 4%चा नंतर 6% झाला. 6% झाल्यानंतर त्यामध्ये धनगर आणि वंजारी ही 2 जाती त्यात पुन्हा परत आल्या आणि ह्या जाती आल्यानंतर मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार 23 मार्च 1994 मध्ये जो मागासवर्गीयांचे आरक्षण जाहीर केलं त्यामध्ये काही जातींच्या ज्या आरक्षण होतं ते कमी किंवा जास्त थोडं करण्यात आलं. एससी ला हा 15%चा तो 13% करण्यात आला. अनुसूचित जमातींचा जो 7.5% होता त्याला 7% करण्यात आला. आणि ह्या ज्या बाकीच्या ज्या जाती आहेत व्हीजेएनटी
विजे या विमुक्त जाती यांना 3% म्हणजे देण्यात आलं. त्यानंतर जानेवारी 1990 पूर्वी ज्या 28 जाती होत्या, आता ज्या विमुक्त मध्ये 14 जाती आणि तत्सम जाती आणि भटक्यांमध्ये 28 जाती त्याच्यात तत्सम जाती, अशा त्या जातींना 2.5 देण्यात आलं. त्या भटक्यांमध्ये धनगर ही एक जमात त्यात ऍड करण्यात आली. त्या धनगरांना 3.5% त्यांना 3.5% देण्यात आलं. वंजारीला 2% देण्यात आलं आणि जे पूर्वीचे ब अशा प्रकारचे मागासवर्गीयांना 19%, म्हणजे 11% हा जो भटका समाज आहे त्याला ते देण्यात आलं. म्हणजे विमुक्त जातींना 3%, भटक्या जमाती ज्या मूळ होत्या त्यांना 2.5%, धनगराला 3.5% आणि वंजारीला 2%, अशा प्रकारे 11% या देण्यात आल्या. त्या म्हणजे एकूण टक्केवारी ही करून बाकीची उरलेली आपण ओबीसीना देण्यात आलं. यामुळे काय झालं, ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये जर 100 जागा सरकारला भरायची असेल, या भटक्यांना भारतीय संविधानामधून अधिकारानुसार ती अधिकार देण्यात आलं. जर या लोकांचं समानतेचा आपण अधिकार दिला, समानतेचा विचार जर केला, कारण भारतीय संविधानातील प्रियांबल म्हणतं, आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय कसा मिळाला पाहिजे, सामाजिक आर्थिक आणि राजनीतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. दर्जांची व संधींची समानता, तुम्हाला सर्व लोकांना दर्जांची संधीची समानता द्यायची असेल तर तो पहिला तत्व की सर्वांना समानतेची संधी असावी. म्हणजे या लोकांचा समानतेचा प्रतिनिधित्व आहे की नाही तो त्याचा शोध घेणे, म्हणून या भटक्यांचा तो शोध घेण्यात आला आणि त्यांचे पुरेसे प्रतिनिधित्व नाही आणि पुरेसे प्रतिनिधित्व देण्यासाठी या लोकांना म्हणजे विजेंटी मधला जो विजय आहे याला 3% म्हणजे 100 पैकी 3 यांचे लोक तुम्ही भरावे. काही काळानंतर या 14 आणि तत्सम जातीला पुन्हा त्यात काही आयोग बसल्या गेली. त्या आयोगानंतर यामध्ये संशोधन करण्यात आलं आणि ह्या ज्या जाती होत्या त्या जमातीमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलं, कारण त्या जमातीची पूर्ण जी काही गुणधर्म होती ती गुणधर्म यांना लागू पडत होती. कारण जो भटका समाज जो विमुक्त जाती म्हणून होता तो कधी नागरी व्यवस्थेमध्ये आलाच नाही, तो सतत जंगलाशीत राहिला. जसा बंजारा समाज बंजारा जाती आहे त्या भटकंती करणाऱ्या, भटकंती कुठून जंगलातूनच करतात, जंगलात राहणारे जंगलातून मार्ग काढणारे, ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे, आज तुम्ही पहा प्रत्येक जी तांडे तुम्हाला दिसतात या तांड्याचं ठिकाण अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी अशी पठार जमीन असेल, कारण पाण्याचा निचरा खाली होत असेल तिथे झोपडी बांधताना, आणि पाण्याचा निचरा खाली झाल्यानंतर ते एका ठिकाणी साठवलेलं पाणी असेल ते गुरांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, म्हणजे ज्या जंगलांमध्ये असा पठार भाग असेल त्या पठार भागावर लोक आपली पाल टाकून राहू लागली, आपली राहुटी त्यांनी त्या ठिकाणी केल्या गेली आणि या राहुटीमधून तिथे राहू लागले. असा हा विमुक्त जातीचा समाज, हा विमुक्त जमाती म्हणून त्याला डिनोटिफाईड, आता DTNT हा नाव आपण देण्यात आलं, पण डिनोटिफाईड करण्यात आलं की अर्धू भटकंती करणारा समाज आहे. म्हणजे ही जी जमात आहे हे ट्राईबचे पूर्ण गुणधर्म जशाला तसे फॉलो करतात, परंतु भारतीय संविधानामध्ये असल्या तरतुदीनुसार यांना न्याय मिळाला नाही. अशा जमातींना DT आणि NT अशा प्रकारे 2 नावात त्यांची विभागणी करण्यात आली. ज्या जातींवर गुणगारी जमात होती असं नाव असलेली ती जात, जी सतत जंगलांमध्ये भटकंती करणारी जमात, अशा प्रकारे या
विमुक्त आणि भटक्या जमातीचा भारतीय संविधानाने या देशाचे एक नागरिक म्हणून त्यांना सुद्धा समानतेची जी काही तरतुदी भारतीय संविधानात होती त्या संविधानामध्ये नुसार यांना देण्यात आली. भारतीय संविधान भारतातील सर्व नागरिकांसाठी आहे. या देशातील तो काळा गोरा लंगडा खुळा स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करताना भारतीय संविधानातील भारतीय सर्व लोकांना आपले अधिकार हक्क दिल्या गेले. त्यामध्ये मूलभूत अधिकारांमध्ये आर्टिकल अनुच्छेद 12 ते 36 पर्यंत म्हणजे आपल्याला 35 ते 36 पर्यंत जी म्हणजे आहेत हे सर्व भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आहेत. या मूलभूत अधिकारांमध्ये 12 हा सांगतो की तुम्हाला तुमच्या जी काही प्रगतीची दारं उघडायची असेल त्यासाठी तुम्हाला ती मागणी करता येते. स्टेट त्याला राज्याची व्याख्यातून तुम्हाला दिला. त्यानंतर त्यांनी जो आर्टिकल 13 आहे या 13 मध्ये यापूर्वी या देशात जो एखाद्या पदावर बसलेला होता वर्षोनवर्षी त्या कुटुंबातील लोकांना ती पद बहाल केल्या जात होती. राजे महाराजे श्रीमंत अशा प्रकारच्या ज्या उपाधी होत्या नवाब अशा ज्या पाटील की म्हणत होतो ह्या ज्या पिढ्याने पिढ्या चालत आलेल्या ज्या उपाधी होत्या या भारतीय संविधान लागू झाल्यानंतर ते निरस्त होतील आणि त्यानंतर कोणत्या पदव्या राहतील ज्या पदव्या भारत सरकारकडून दिल्या झाल्या तील तसं भारतरत्न पद्मविभूषण पद्मश्री जे भारताकडून त्या व्यक्तीला ती दिलेली जी पदवी आहे ती पदवी राहतील आणि पूर्वीच्या ज्या पिढीजात मिळत होलेल्या त्या पदवी निरस्त होतील अशा प्रकारच्या जी तरतूद आहे ती आर्टिकल 13 मध्ये आहे. आता कोणाला राजा म्हणायची गरज नाही, कोणाला श्रीमंत म्हणायची गरज नाही, कोणाला नवाब म्हणायची गरज नाही. आता तुम्ही चांगल्या तऱ्हेचे या देशात काम करू लागले, तुम्ही या देशाचे नागरिक आहात. जो काम तुम्ही देशाच्या हितासाठी कराल अशोक चक्र या आपल्या आर्मीतील नागरिकांना दिल्या जातं. देशात उच्च कोटीचं काम करणाऱ्याला भारतरत्न दिल्या जातं. म्हणजे त्या पुरस्काराने त्याचा सन्मान केला जातो. तो मिळालेला पुरस्कार त्या दिलेली ती पदवी अबाधित राहील. आर्टिकल 14 का म्हणतो की इक्वल बिफोर द लॉ आणि इक्वल त्याचा प्रोटेक्शन करणे आहे. इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. भारतीय संविधानासमोर या आर्टिकल नुसार भारतात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती ज्याला भारताचं नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे त्या व्यक्तीची काळजी घेण्याची जबाबदारी, त्या व्यक्तीला कायद्यासमोर समान अधिकार प्रदान करण्याची आणि समान संरक्षण देण्याची तयारी या भारतीय संविधानामध्ये आहे. आणि त्यानुसार भारतात जो सरकार स्थापन होतो त्या सरकाराने त्या अनुच्छेदचा अवलंब करावा आणि त्याप्रमाणे लोकांना आपण सुविधा द्यावी, त्यांचा अधिकार हक्क द्यावा. या समतेच्या भावनेतून या देशात राहणारा जो विमुक्त भटका समाज आहे तो समाज या नागरी व्यवस्थेपासून कोसो दूर आहे. या नागरी व्यवस्थेपासून कोसो दूर असलेल्या भटक्या समाजाला या आर्टिकल 14 प्रमाणे समानतेची वागणूक दिल्या जाते. आता ही समानतेची वागणूक देण्यासाठी त्याला वेगवेगळ्या योजनेतून वेगवेगळ्या तरतुदीनुसार ती सुविधा त्यांना प्रदान करण्यात येते. आजच्या घडीला हा जो भटका समाज जंगलात भटकंती करणारा आज या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर कितीतरी प्रमाणात हा समाज स्थायी स्वरूपात दिसायला लागलेला आहे.
त्यातील काही जाती एवढ्या चांगल्या प्रकारच्या प्रगतीच्या दिशेने आहेत, कारण त्या जाती स्थायी झाल्यात, गावात राहू लागल्या, शहरात राहू लागल्या. जी लोक गावात आहेत ती गावातील शेतीवाडी खरीदू लागली, मुलांना शिक्षणाकडे पाठवू लागली, काही उद्योगधंद्याकडे वळल्या गेलीत, काही लोक उच्च दर्जाची शेती करायला लागले. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बदलून गेली. काही लोक राजकीय क्षेत्रांमध्ये आली, जसे आपण पाहतो वसंतरावजी नाईक हे एक भटक्या जमातीतील व्यक्ती होते. अण्णासाहेब गुंडेवार हे सुद्धा एका भटक्या जमातीतील होते. असे छोटे मोठे खूप असे नेते, ज्योतिराम बर्वे, सुधाकरराव नाईक, आपल्याला भागवत म्हणजे भानावतजी, अशा प्रकारच्या समाजात या जातींमध्ये वेगवेगळी लोक या भटक्यांमधून निर्माण झाली. या भटक्या जमातीला भारतीय संविधानाने जो हक्क बहाल केला त्याची अंमलबजावणी करण्यात आली, त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि फायदा घेऊन ते लोक आज त्यांच्या जीवनामध्ये बदल केले. जो भटका समाज, जंगलांमध्ये फिरणारा समाज, या भारतीय संविधानामुळे तो स्थायित्व झाला. शेती करणाऱ्या लोकांना काही प्रमाणात सरकारच्या सुविधेनुसार शेती मिळाल्या. जंगली झुडपाची शेती होती, ई क्लासची, सी क्लासची, त्या लोकांनी ती शेती सरकारकडून मिळवल्या गेली. काही लोकांनी आपल्या शैक्षणिक सुविधासाठी आपल्या मुलांना शिकवल्या गेलं आणि ज्या लोकांना 3%, 3.5%, 2%, 2.5% अशा काही भारतीय संविधानातील तरतुदीनुसार त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व तिथं गेलं. त्या घरातील मंडळीमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झाली आणि खूप चांगली लोक आज शिकलेली आपल्याला या भटक्या समाजांमध्ये दिसतात. आज हा जितेंद्र आव्हाड हा जो भटक्यांचाच उमेदवार आहे, म्हणजे भटक्या जातीतून तिथे गेलेले आहे. लक्ष्मण माने भटक्या जमातीतून गेले आहेत. त्याचबरोबर जो आज मनोहर नाईक आहेत, संजय राठोड आहेत, निलय नाईक आहेत, तुषार राठोड आहेत, आपल्याला प्रदीप नाईक आहेत, इंद्रनील नाईक आहेत, राजेश राठोड आहेत, आणखी कितीतरी लोक नागपूर शहरांमध्ये वाघमारे, दीनानाथ वाघमारे साहेब सतत या भटक्यांसाठी काम करतात. हरिभाऊ राठोड, रेणके आयोग हा सुद्धा भटक्यांसाठी तयार करण्यात आला. म्हणजे रेणके आयोग जे निर्माण करणारे रेणके सुद्धा हे भटक्या जमातीतीलच उच्च पदस्थ अधिकारी होते. अशा या जातीतील लोक या भारतीय संविधानातील सुविधा मिळवण्यामध्ये यांच्या जीवनमानामध्ये बदल झाला. ज्याप्रमाणे या एससी मधील काही जातींच्या ज्या प्रगती झाल्या, तशाच प्रकारे या भटक्यांमध्ये काही जाती यांची प्रगती झाली. कारण या जातींनी भारतीय संविधानातील त्या प्रमाणात म्हणा जास्तीत जास्त चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहून याचा अभ्यास केला आणि त्यानुसार ते लोक शैक्षणिक दर्जा आपला वाढवला. शैक्षणिक दर्जा वाढवल्यानंतर त्या कुवतीप्रमाणे त्यांना शासनाच्या नोकरी मिळाल्या. आज भटक्या समाजांमध्ये उच्च पदावर पदस्थ आहेत, काही IPS आहेत, काही IAS आहेत. मुलींचा सुद्धा, भटक्या मुलींच्या जातीतील मुलींचा सुद्धा शिक्षणाचा प्रमाण वाढलेला आहे. हा सर्व जो परिणाम दिसतो आहे, आज यांच्या जीवनामध्ये जी प्रगती दिसते आहे, जी आर्थिक, राजकीय आणि सामाजिक जो बदल यांच्या जीवनात दिसतो, तो बदल भारतीय संविधानानुसार झालेला आहे. कारण भारतीय संविधानापूर्वी हा समाज पूर्णतः नेस्ता नाबूद झालेला, माणूस म्हणून ओळख नसलेला, त्या ओळख नसलेल्या जातीला या भारतातील भारतीय संविधानाने माणूस म्हणून त्याला ओळख दिली. आपले अधिकार, हक्क मिळवण्यासाठी त्याला या निवडणूक प्रक्रियेत
समाविष्ट करून घेतलं, त्याला मतदानाचा अधिकार मिळाला. मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर त्यांना त्याचा प्रतिनिधित्व निवडण्याचा अधिकार मिळाला आणि प्रतिनिधित्व निवडण्याचा अधिकार मिळाल्यामध्ये त्यांच्यातील जे प्रतिनिधी आहेत, आज वेगवेगळ्या जे काही सरकारी संस्था आहेत, स्थानिक संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये हा भटका समाज आहे. गावाखेड्यांमध्ये जे पोलीस पाटील आहेत, गावाखेड्यांमध्ये सरपंच आहेत, गावाखेड्यांमध्ये ज्या छोटी मोठी पद आहेत, तलाठ्यांची पद आहेत, त्याचबरोबर ग्रामसेवकांची पदे आहेत, शिक्षकांची पदे आहेत, या पदांमध्ये आज हा भटका समाज दिसतो आहे. या भटक्या समाजांमध्ये जे म्हटलं आपण की सुरुवातीला की विमुक्त जाती, भटक्या जमाती, या प्रगतीमुळे या लोकांच्या आरक्षणामध्ये सुद्धा वाढ झाली. यामध्ये पूर्णतः लोकांच्या जीवनात बदल झाला नाही, परंतु पुष्कळशा जातींमध्ये बदल झाला त्यांच्या जीवनमानामध्ये. जसं आपण विमुक्त भटक्यांचे जे 14 जाती आहेत, म्हणजे विमुक्त जाती आणि तत्सम जाती, आपण विजेंची जातीला जी काही जात आहे ती 14 जाती, त्यांचे तत्सम त्यांना 3% रिझर्वेशन आहे. म्हणजे भारतीय संविधानातील तरतुदीनुसार त्यांना हक्क अधिकार बहाल करण्यात आला आणि 3% मध्ये ते त्या यादीत आले. त्यामध्ये बेरड जात आहेत. बेरडला काही अशी तत्सम जाती म्हणून आहेत, त्या नाईकवाडी, तलवार, वाल्मिकी या विमुक्त भटक्यामधील जे जाती आहेत त्या बेरड जातीच्या तत्सम जाती आहेत. म्हणजे ह्या विमुक्त जाती म्हणजे डीटी मध्ये येतं, डीटी मध्ये. त्यामध्ये बेस्तर हा सचलू वडार, म्हणजे याला कोणी बेस्तर म्हणतात, कोणी सचलू वडार म्हणतात, तत्सम जाती. त्यानंतर भामटा हा सुद्धा एक विमुक्त जाती म्हणजे डीटी मधला, डी नोटिफाईड मधला एक जात आहे. त्याला तत्सम जातीमध्ये भामटी, गिरणी वडार, कामाटी, पात्रूट, टकारी, हे टकारी समाज मुस्लिम धर्मियांमध्ये आहे. उचले आणि घंटी चोर हे भामटांमध्ये या जाती तत्सम जाती आहेत. कैकाडी ही सुद्धा जात काही जिल्हे सोडल्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये या डीटी मध्ये आहेत, म्हणजे विमुक्त जातीमध्ये आहेत. त्या जातीच्या काही तत्सम जाती आहेत, त्या धोतले, कोरवा, माकडवाले, काची कोरवा, पामलोर, कोरबी, अशा प्रकारे ह्या कैकाडीच्या तत्सम जाती आहेत. कंजार भट यांच्या सुद्धा काही तत्सम जाती आहे, छारा, कंजार, नाथ. कटाबू एक जात आहे आणि 7व्या नंबर वर जी बंजारा जमात आहे. बंजारा ह्या जाती आहेत, त्याच्या तत्सम जाती आहेत गोर बंजारा, लंबाडा, लंबारा, लबानी, चरण बंजारा, लामान, मथुरा लबान, काचलीवाले बंजारा, लबाना बंजारा, लमान, लमानी, लुबान, अशा प्रकारच्या या बंजारांमध्ये जाती आहे. काही त्याच्यामध्ये ढालिया, धाडी, सिंगली, नावी बंजारा, जोगी बंजारा आणि काही लोकांना बंजारी, त्याच मधली जात आहे, त्यांना कोणी बंजारा बंजारी. त्यानंतर राजपारधी आहे, पाल पारधी आहे, गाव पारधी आहेत, हरण पारधी आहेत. त्यानंतर एक राजपूत भामटा हा सुद्धा यामध्ये आहे, परदेशी भामटा आणि परदेशी भामटी म्हणून. आणि वडार ही 12 एकूण त्या जाती आहे, 14 पैकी 12व्या नंबरवर आहे. त्यात गाडी वडार, जाती वडार, माती वडार, पाथरट, संगतरास म्हणजे दगडफोडू आणि वड्डूर. त्यानंतर 13वर वाघरी, सलात आणि सलात वाघरी. आणि 14व्या नंबरवर छप्परबंद. हा असा 14 जे जाती आहेत डीटी मध्ये, त्या जातीला पूर्वी विमुक्त जाती म्हणून म्हणल्या जात होती, त्यात एवढ्या जाती आहेत. त्यानंतर जो एनटी आहे, डी नोटिफाईड,
त्यामध्ये त्यांनी त्याचे डिनोटिफाईड मध्ये जो मूळचा भटकंती करणारा समाज होता त्यामध्ये एबीसी असं करण्यात आलं. जसं याला आपण एनटीबी म्हणतोय, एनटीसी आहे आणि एनटीडी आहे. एनटीसी मध्ये हा धनगर आहे, एनटीडी मध्ये वंजारी आहे. हा जो भटका समाज, भटक्या जाती आहेत त्यातील आपण जो एनटी आहे, डिनोटिफाईड म्हणजे नोटिफाईड जी ट्राईब्स आहेत त्यामध्ये गोसावी आहेत, बेलदार आहेत, भराडी आहेत, भुते आहेत, म्हणजे भुतेचे तत्सम भोपे, वेगवेगळ्या या जातींच्या जशा आपण गोसावी पाहिलं तर गोसावीच्या तत्सम जाती आहेत बाबा, वैरागी, भारती गोसावी, भारती गोसावी, सरस्वती, पर्वत, सागर, बाल किंवा वान, तीर्थ आश्रम, अरण्य, गरबारी, संन्यासी, नाथपंथी गोसावी यामध्ये पुरी आहे. बेलदार मध्ये मुस्लिम बेलदार, कापेवार, मुन्नार अशा प्रकारच्या ज्या जाती ह्या तत्सम जाती आहेत. चित्रवी आहेत, गारुडी आहेत, लोहार आहेत. लोहार मध्ये काही तत्सम जाती आहेत त्यांना घिसाडी म्हणतात. गाडी लोहार, चितोडी लोहार, राजपूत लोहार, पांचाळ लोहार, खाती, खातवाडी, जिगर, चितोड, लोहार, चितारी, जिनर अशा प्रकारच्या त्या भटक्या जमातीमध्ये जाती आहेत. गोला आहेत, गोदळी आहेत, गोपाल आहेत, हेळवे आहेत, जोशी आहेत, कास कपडी आहे, कोल्हाटी आहेत, बैराळ आहेत, वसंतजोगी आहेत, नंदीवाले, पांगुळ, रावळ, सिकलगर, वैदू, वासुदेव, भोईमध्ये सुद्धा वेगवेगळा समाज आहेत. झिंगा भोई, परदेशी भोई, राज भोई, कहार भोई, गेडिया अशा प्रकारच्या त्या भोईमध्ये सुद्धा त्याच्या जाती आहेत. बहरूपी आहेत, केलारी आहेत आणि अशा प्रकारे ह्या उतारी अशा 28 जाती या एनटीबी मध्ये आहेत. एनटीसी मध्ये धनगर आहेत. त्या धनगरला तत्सम जाती आहेत, त्यांना 3.5% ची संख्या जास्त आहेत. म्हणजे अहिर, धनगर, अहिर, डांगे, गटरी, हडे, तेलवर, हटकर, हाटकर, सेंगर, सगर, सेगर, खुट्टेकर, तेलगी, तेलारी, कोकणी धनगर, कानडे, वराडे धनगर, झाडे, झेंडे, कुरमार, माहुरे, लाडसे, सनगर, धनवर, गडारिया, गडरी, गटरी, दगे धनगर, डोंगारी धनगर, गडारिया आणि गडरिया अशा प्रकारचे ह्या ज्या जाती आहेत या जाती या धनगर समाजांच्या तत्सम जाती आहेत. आणि त्यामध्ये 2% मग वंजारी, वंजारीला त्याला वंजारा, वंजारी अशा प्रकारे तत्सम जाती या त्यामध्ये आहेत. आता ह्या तत्सम जातीमध्ये आणखी काही जाती आहेत त्यांना वेगवेगळ्या नावं आपण दिली आहेत. ते त्या भारतीय संविधानामध्ये त्याची विभागणी केल्या गेली आणि त्यानुसार त्यांना त्या सुविधा दिल्या गेल्या. कोणती जाती कोणत्या म्हणजेच याच्यात येतं त्याची जी भटक्यांचा जो गटवार निर्माण केला म्हणजे एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी. जो एनटीए मध्ये येतो तो विमुक्त जाती, जुना जो विमुक्त जाती होता आता त्याला डीटी म्हणतात. म्हणजे हा समाज ट्राईब्स आहेत. हा जो समाज ट्राईब असल्यामुळे या समाजाला भारतीय संविधानानुसार जे काही तरतुदी झाल्या त्या तरतुदी, त्या सुविधा झाल्या, त्या सुविधा त्यांना देण्यात आल्या आणि त्या सुविधाची अंमलबजावणी झाल्या गेली. त्यानुसार या लोकांच्या जीवनामध्ये बदल पडला. यासाठी तेथील सरकारांनी आर्टिकल आपण जे म्हणतोय 46 नुसार सरकारने या लोकांच्या जीवनमानामध्ये बदल व्हावं यासाठी वसंतराव नाईक महामंडळ हा आर्थिक व्यवस्था करण्यासाठी, जसं ओबीसी मधला जो मंडळ आहे तसं वेगळा, तसं एक विमुक्त भटक्या समाजी जाती वसंतराव नाईक महामंडळ स्थापन. त्यानंतर या लोकांसाठी शाळा उघडण्यात आल्या. आश्रमशाळा ज्या पूर्वीच्या ज्या पोस्ट बेसिक अशा टाईपच्या ज्या सरकारच्या ज्या आश्रम होती, कुलगुरू होती, ते कुलू म्हणजे गुरूंच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचा जो कुलगुरू तशाच प्रकारे या भटक्या जमातील लोकांना ही सुविधा त्या ठिकाणी द्यावं म्हणून
महाराष्ट्र सरकारने आश्रमशाळांची व्यवस्था केल्या गेली. त्या आश्रमशाळा विमुक्त भटक्या जमाती लोकांसाठी आहेत. त्या विमुक्त भटक्या जमाती त्या शाळेमधून कित्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं गेलं आणि शिक्षण घेऊन त्यांच्या जीवनामध्ये तो बदल झालेला आहे. काही या विमुक्त भटक्या लोकांच्या कॉलेजेस आहेत. जशा प्रकारे वसंतराव नाईक यांचा वडिलांचे नाव हुलसिंग नाईक या नावाने पुसदमध्ये हुलसिंग नाईक महाविद्यालय म्हणून आहे. अण्णासाहेब गुंडेवार म्हणून नागपूरमध्ये आहे. पुसद मधील जो वसंतराव नाईकांच्या वडिलांच्या नावाचा जो हुलसिंग नाईक महाविद्यालयामधून कित्येक विद्यार्थी 1961 मध्ये त्याची स्थापना झाली आणि त्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त भटके जमात ती लोक त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला गेला आणि त्या प्रवेश घेऊन त्या मुलांचं शिक्षण, त्या ठिकाणी वसतिगृहाची पूर्णतः सुविधा, आम्ही जे प्रॉडक्ट आहोत आम्ही त्या ठिकाणी शिकल्या गेलो आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही 10वी पास झाल्यानंतर 11वीला त्यावेळेस तिथे प्रवेश दिला गेला. ती प्रवेश देताना काही भटक्या जातीतील लोकांना खाण्याची सोय नाही, तिकिटाला जाण्याची सोय नाही, पुस्तक घेण्याची सोय नाही. त्या लोकांना त्या ठिकाणी लायब्ररीची सुविधा दिल्या गेली, पुस्तकाची व्यवस्था केल्या गेली. त्या लोकांना राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था, साधारणतः कॉलेज कॅम्पसमध्ये वसतिगृह नसतं, परंतु त्यावेळेस वसंतराव नाईकांनी आपल्या कॉलेजला लागून म्हणजे कॅम्पसमध्ये कॉलेजचा जो परिसर होता त्या परिसरामध्ये वसतिगृह उघडण्यात आली. त्या वसतिगृहातून 11वी पासून तर ग्रॅज्युएट पर्यंत त्या मुलांच्या शिक्षणाची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. त्या व्यवस्थेला वसतिगृहाची जोड देण्यात आली. त्या वसतिगृहातून आम्ही कित्येक या भटक्या जमातीतील विद्यार्थी शिकल्या गेले. तिथून शिक्षण घेऊन ते विद्यार्थी शासनाच्या नोकरीमध्ये आले. शासनाच्या नोकरीत आल्यानंतर त्यांच्या जीवनमानामध्ये बदल झाला आणि ज्या ज्या लोकांनी ते शिक्षण घेतलं आणि शासनाच्या नोकरी संपादित केलं त्यांच्या जीवनमानात बदल होऊन त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमानात बदलवला. त्याचबरोबर त्या जातीतील लोकांमध्ये, समजा आपण अशा वेगवेगळ्या जाती आहे, भटक्या जमाती सांगितलं तुम्हाला, बंजारा जमात जात आहे, या बंजारा त्या मधील जी आहे, काही कैकाडी आहेत, काही गोसावी आहेत, कंजार भट आहेत, अशा प्रकारच्या ज्या भटक्यांमध्ये ज्या जाती आहेत, धनगर आहेत, बंजारी आहेत, यांनी त्या ठिकाणी ज्या शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या परिवारांमध्ये, आपल्या गाव तांड्यांमध्ये इतर सुद्धा मंडळीला त्यामध्ये शिक्षणाची सुविधा, नोकरीची सुविधा, नोकरी ज्या ज्या ठिकाणी असेल त्याची त्यांना ती सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करून देण्यात आली. अशा प्रकारच्या या विमुक्त भटक्या जमातीतील लोकांच्या जीवनमानामध्ये जो बदल आज दिसला आपल्याला, हा सर्व बदल या भटक्यांच्या याच्यामध्ये होण्यात आला. या भटक्या जमातींच्या जीवनमानामध्ये बदल आला. या भटक्यांच्या जीवनमानामध्ये बदल येण्यासाठी कारणीभूत कोण असेल तर ते आहे भारतीय संविधान. या भारतीय संविधानामध्ये या भटक्या जमातासाठी वेगळं तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस या लोकांसाठी शैक्षणिक सुविधा देण्यासाठी त्या पोस्ट बेसिक आश्रमशाळा उघडण्यात आल्या. जास्तीत जास्त भटक्या जमातातील लोकांना त्या सुविधा देण्यात आल्या. त्या शिकणाऱ्या त्या मुलांसाठी स्कॉलरशिपची व्यवस्था देण्यात आली. त्यांना पूर्ण फ्री शिक्षण देण्यात आली. अशा प्रकारची ही जी सुविधा या भारतीय संविधानातील तरतुदीनुसार त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांची आणखी प्रगती व्हावी यासाठी आरक्षणात त्यांना त्याचं शिष्यवृत्ती मिळत असतो. वेगळ्या शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आल्या. त्या शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर या लोकांच्या जीवनामध्ये शिक्षणाची सुविधा आली. सैनिक शाळासाठी येणाऱ्या शिक्षणासाठी त्यांना निर्वाह भत्ता देण्यात आला. व्यावसायिक पाठ्यक्रम शिक्षणासाठी ज्यांना डॉक्टर व्हायचं, एमबीबीएस मध्ये प्रवेश घ्यायचं, बीई ला प्रवेश घ्यायचा आहे, वेगवेगळ्या पॅरामेडिकल कडे प्रवेश घ्यायचा आहे, यासाठी त्यांच्या स्कॉलरशिपची व्यवस्था करण्यात आली. त्यांची वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि अशा प्रकारचा हा जो भटकंती करणारा समाजाला या भारतीय संविधानातील तरतुदीप्रमाणे त्यांना त्या सुविधा देण्यात आल्या.
या भटक्यांच्या मुलांसाठी जास्तीत जास्त मुलांना प्रवेश घ्यावं. काही लोकांनी शाळेत प्रवेश घ्यावा, काही लोकांनी वेगवेगळ्या ज्या प्रशिक्षण देणार जसं ITI मुलींच्या शिक्षणासाठी ज्या मेडिकलच्या ज्या नर्सेसच्या सुविधा आहेत त्यामुळे त्यांनी प्रवेश घ्यावा. ज्या मुलींना वेगळं आणखी शिक्षण घ्यायचं आहे म्हणजे ब्युटी पार्लर आहे, टेलरिंगचा आहे, महिलांचा जो सुटकीचा कातकाम आहे, अशा प्रकारच्या ज्या काम करणाऱ्या आहेत त्या मुलींना त्यांना व्यवस्था देण्यात यावं. त्यानंतर या मुलींना सुद्धा शिक्षणासाठी 8वी ते 10वी पर्यंत, 8वी 10वी 11वी 12वी पर्यंत पदवीधर पर्यंत त्यांना बसची व्यवस्था देण्यात आली. कारण या मुलींना शिक्षण शिकावं. त्या मुलींना सावित्रीबाई फुले नावाचा जो पुरस्कार सुद्धा देण्यात आला, त्याच्या नावाची शिष्यवृत्ती देण्यात आली. भटक्या विमुक्त लोकांना अनुदानित वस्तीवर चालवण्यासाठी आणि यांच्या लोकांमध्ये जे ऊसतोडी कामगार आहेत ते जास्तीत जास्त भटकंती करणारा समाज असतो त्यांच्या मुलांसाठी संस्थांना शिक्षणाची सुविधा द्यावी. काहींना निवासी विद्यालय काढण्यात आलं आणि काही आता पब्लिक स्कूल निर्माण झाल्या आणि अशा प्रकारच्या या भारतीय संविधानातील तरतुदीनुसार या विमुक्त भटक्या जमाती लोकांना सुविधा देण्यात आली. त्या तरतुदीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आलं. जसं आपण वाहन प्रशिक्षण सुद्धा विमुक्त भटक्यांना देण्यात आलं. खूप लोक ज्या एसटी महामंडळांमध्ये ड्रायव्हर कंडक्टर म्हणून रुजू झाली. पोलिसांमध्ये हा भटका समाज जास्त प्रमाणात आहेत. या भटक्या समाजातील महिलांना सुद्धा स्वयं कार्यासाठी स्वयंस्फूर्त संस्था चालवण्यासाठी, शिक्षण संस्था, शिवण केंद्र चालवण्यासाठी सुविधा देण्यात आल्या. या लोकांना घर बांधण्यासाठी सुविधा देण्यात आल्या. यांची जी घरं छपली होती, काही तांडा वस्ती, तांडा सुधार ही योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारने या भारतीय संविधानातील तरतुदीनुसार करण्यात आली. वाडी वस्तीसाठी ज्याप्रमाणे दलित वस्ती सुधार तसं तांडा वस्ती सुधार अशा प्रकारच्या या त्यांना ही देण्यात आली, सुविधा देण्यात आली. शासनाच्या ज्या काही जमीन असेल ती जमीन सुद्धा या भटक्या जमातीतील लोकांना देण्यात आली. आणि हा सर्व सारासार विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आज भटक्या समाजातील लोकांना म्हटलं मला वसंतराव नाईक महामंडळ सुद्धा त्यांच्या आर्थिक प्रगती होण्यासाठी महामंडळ देण्यात आली. त्यांना कन्यादान योजनेतून त्यांचा विवाह करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात आलं. म्हणजे भटक्या जमाती लोकांनी लग्न व्यवस्था करावं. त्यांना एक नोंदणीकृत संस्थेमार्फत अर्थसहाय्य योजना देण्यात आली. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या महामंडळामधून मिळणाऱ्या सुविधा सुद्धा घेण्यासाठी आणि या लोकांची प्रत्येक घटकांमध्ये त्यांची प्रगती व्हावी, बदल व्हावी. आज जो भटका समाज आहे, आज जो विमुक्त म्हणणारा जो विमुक्त जमाती आहेत, म्हणजे ह्या ज्या जमाती आहेत, ह्या ट्राईब्स आहेत, या ट्राईब्स असलेल्या जमातींना भारतीय संविधानानुसार यांना अधिकार हक्क मिळालेला आहे. आज यांच्या जीवनामध्ये जो बदल झालेला आहे, जो आज आपल्याला दिसतोय, त्यांची प्रगती आहे. ज्या व्यक्तीला बोलता येत नव्हतं ती बोलायला लागली, ज्या व्यक्तीला चालता येत नव्हतं ती चालायला लागली, ज्या व्यक्तीला वाचता येत नव्हतं ती वाचायला लागली, ज्या व्यक्तीला लिहिता येत नव्हतं ती लिहायला लागली. लिहिल्याने एवढं नसेल तर त्याची नोंद घ्यावं लागली. मला माहित असेल आपले उपराकार म्हणून जे आता आपले माने साहेब आहेत, त्या मान्यांच्या पुस्तकाला त्यांना सुद्धा पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे. नामसिंगजी भानावती यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारे या भटक्या जमातीमधील वेगवेगळे नेते सुद्धा तयार झाली. गोपीनाथ मुंडे हे भटक्या जमातीतीलच होते. वसंतराव नाईक हे भटक्या जमातीतील होते. सुधाकर रावणे भटक्या जमातीतील होते. आणि अशा प्रकारचे हरिभाऊ राठोड या भटक्या जमातीतील होतेच. अण्णासाहेब गुंडेवार हे भटक्या जमातीतील होतेच. म्हणजे भटक्या जमातीतील लोकांच्या जीवनांमध्ये हा जो राजकीय आपल्याला बदल दिसतोय, हा शैक्षणिक बदल जो दिसतो आहे आणि हा सर्व बदल जो दिसतो तो या लोकांमध्ये बदल हा भारतीय संविधानामुळे बदल झालेला आहे. म्हणून भारतीय संविधानाला आपण कोटी कोटी प्रणाम करू. ज्या भारतीय संविधानाने ज्या महामानवांनी लिहिलं, ज्या महामानवाने आमच्या हक्कासाठी आपलं जीवन झिजवलं, त्या महामानवाला आपण साष्टांग नमस्कार करू. ते आमचे आदरणीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आम्हाला भारतीय संविधान दिलं. त्या संविधानामध्ये आमची कोणत्या प्रकारे कोणतीही मागणी नसताना आम्ही कधी कोणत्या प्रकारची त्यांच्याकडे याचना न केली. बाबासाहेबांच्या अण्णा जाती कुळी पंथात आम्ही नव्हतो, परंतु या देशाचे नागरिक होतो.
ही बाबासाहेबांना जाणीव होती. म्हणून बाबासाहेबांनी आमच्या भटक्या जमातीसाठी या भारतीय संविधानामध्ये तरतुदी केल्या आणि त्या तरतुदी करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारवर ती लादण्यात आली की कोणताही सरकार येऊ त्या सरकारने या देशातील नागरिकांना जे शोषित आहेत त्या शोषण असलेल्या लोकांना शोषणातून मुक्त करणे, त्यांचा अधिकार हक्क देणे, या अधिकार हक्क देण्याचं मोठं काम भारतीय संविधानाने केलं. या संविधानाची तरतूद करणारे, त्या संविधानामध्ये आमची सुविधा आम्हाला देणारे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही या प्रसंगी कोटी कोटी प्रणाम करतो आहे. या साथोसाथ आपले महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर आयोगाकडे ते आमच्यासाठी ज्या आरक्षणाची जी मागणी केली, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी या 12 बलुतेदार भटक्या लोकांना सुद्धा यांची उपलब्ध यांना यांच्यात प्रगती व्हावं, यांची बदल व्हावं, अशा प्रकारच्या आमचा जो भटका समाज होता, ज्या समाजाला चोरीचा ठपके होते, त्या समाजाला या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थेमध्ये त्यांना पहारेकरींचं काम दिलं, त्यांच्याकडे लोकांना ज्ञान करण्याचं काम दिलं गेलं आणि हे सर्व या भटक्या लोकांकडून पैलवानगी शिकण्याचं काम त्या भटक्या लोकांकडून केलं गेलं. तीर मारण्याचं काम हे त्यांच्याकडून शिकलं गेलं, पोहण्याचं काम त्यांच्याकडून शिकलं गेलं आणि अशा प्रकारच्या भटकंती करणाऱ्या समाजाला या समाज व्यवस्थेमध्ये, समाज प्रवाहांमध्ये आणण्याचं काम या महामानवानी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी, छत्रपती शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महामानवांना आम्ही कोटी कोटी प्रणाम करतोय. या समाजातील जी पुरुष मंडळी बदल नाही तर या समाजातील महिलांच्या जीवनामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. आज कित्येक महिला या शैक्षणिक क्षेत्रात आल्यात, कित्येक महिला शासनाच्या नोकरीत आहेत, कित्येक महिलांचा उद्योग आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या भटक्या जमातातील महिला सुद्धा आलेल्या आहेत. या सर्व महिलांच्या जीवनामध्ये या भटक्यांती करणाऱ्या सर्व जातींमध्ये हा जो बदल झालेला आहे तो भारतीय संविधानामुळे झाला. म्हणून कोटी कोटी प्रणाम आम्ही या भारतीय संविधानाला करतो आणि अशा प्रकारच्या आमच्या भटक्या जमातींसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करणारे बहुजन संघटक या चॅनलला सुद्धा मी प्रणाम करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या भटक्या समाजांच्या जी काही व्यथा आहे, कथा आहेत, त्यांच्यात झालेला बदल आहेत हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या बहुजन संघटकांनी केलं. त्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम करतोय आणि थांबतोय. साधू साधू साधू.